आज बांगडा फ्राय खायची जबरदस्त इच्छा होती आणि ती पूर्ण केली। आम्ही मार्केट गेलो आणि बांगडा घेऊन घरी आलो। बांगडा स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून 5 मिनिटांसाठी मॅरिनेशन साठी ठेवू। त्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस पण टाकू शकता। चला आता बघूया बांगडा फ्राय कशी बनवायची। त्यासाठी मी इथे 1 चमचा मिरची पावडर घेतला, 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चम्मच मीठ, 1 चमचा आलं लसण पेस्ट, 2 चमचा चिंचेचा रस टाकून छान मिक्स करून घेतला। मी सगळे बांगडे घेतले, त्यांना छान मिश्रण लावून घेतलं। आता आपण सगळे बांगडे मॅरिनेशन करून घेऊ। कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेशनसाठी ठेवू। आता आपण बांगडे फ्राय करायची तयारी करूया। मी एक छोटी वाटी रवा घेतला, 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं, त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, थोडं मीठ आणि कोल्हापुरी मसाला ॲड करून छान मिक्स केलं। तुम्ही कुठलाही मसाला ॲड करू शकता। हे आता सर्व साहित्य हाताने मिक्स करून घेऊया। बांगड्याला लावायचं कोटिंग रेडी आहे। यामध्ये बांगडा छान घोळवून घेऊया। बांगडे फ्राय करण्यासाठी मी कढईमध्ये छान ऑइल घेतलं आहे, ते छान हाय फ्लेमवर गरम करून घेतलं। सगळे बांगडे टाकायच्या आधी गॅसची फ्लेम लो ठेवायची। 7 ते 8 मिनिट बांगडे छान दोन्ही साईडनी तळून घ्यायचे। बांगडे खूप मस्त झाले। त्यासोबत मी दाल फ्राय आणि राईस पण बनवलेला।